मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे काय मिळालं पप्पा? सांगतो हा, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी। धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। पाहुणे जरे असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी। पण आता हाल सोसायची वेळ अखेर संपलेली आहे आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। आणि आपण बघितलं की राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार सगळेच नेते, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, काँग्रेस सगळ्यांनी अभिनंदन केलं। संजय राऊत वगळता मराठी भाषा महान आहे, तुम्ही प्रमाण देण्याची गरज नाही अशा आशयाचं वक्तव्य त्यांचं होतं, ते आपण दुर्लक्षित करूया। सगळ्यांनी क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला, पण क्रेडिट भाजप सरकारला द्यावंच लागेल, कारण त्यांच्या कार्यकाळात हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। आणि ज्या नेत्यांनी यासाठी पाठपुरावा केला, मराठी माणसांनी, संस्थांनी पाठपुरावा केला, त्यांची मागणी भाजपच्या केंद्र सरकारनं मान्य केलेली आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला खरा, पण त्यामुळे नेमकं काय होणार आहे, हा दर्जा मिळाल्यामुळे काय फायदे होणार आहे याबद्दल जाणून घेऊयात। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आता मराठीच्या बोलींचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळेल, संशोधन आणि साहित्य संग्रह करण्याच्या दृष्टीनं चालना मिळणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतातील जे काही 450 विद्यापीठं आहेत, त्या विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची सुविधा उपलब्ध केली जाऊ शकते। मराठीतील प्राचीन ग्रंथांना अनुवादित करण्यात आता सुरुवात होणार आहे। राज्यातील 12,000 ग्रंथालयांसाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा ठरणार आहे। या निर्णयानंतर ही सर्व ग्रंथालये सशक्त करणं सोपं होणार आहे। मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी, तिला जपण्यासाठी, तिच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना मोठी मदत मिळू शकेल। अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी 2 राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात। यापुढे हा पुरस्कार मराठी भाषेत काम करणाऱ्या व्यक्तीला देखील मिळणार आहे। मराठीसह 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेलेला आहे। याआधी तामिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम या 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला होता। केंद्राच्या आजच्या निर्णयामुळे मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारसह केंद्र सरकारकडून भरीव अनुदान मिळण्यासाठी आता मदत होणार आहे। अभिजात दर्जा मिळालेल्या भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी सुमारे 250 ते 300 कोटी रुपयांचे अनुदान दिलं जातं। भाषा भवन उभारणं, त्या भाषेतील ग्रंथ व साहित्याचा प्रसार करणं, ग्रंथालय उभारणं, देशभरातील विद्यापीठं किंवा अन्य संस्थांमार्फत भाषेचा प्रसार यासह इतर प्रकल्पांसाठी आर्थिक पाठबळ दिलं जातं। सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीजची स्थापना केली जाते। प्रत्येक विद्यापीठात त्या भाषेचा अभ्यास करण्यासाठी विशेष केंद्र उभारले जातात। भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये आता मराठी शिकण्याची व्यवस्था केली जाणार आहे। प्राचीन ग्रंथांचा अनुवाद देखील केला जाणार आहे। केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं अर्थात भाजप सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे। प्रत्येक मराठी माणसासाठी ही अतिशय आनंदाची बातमी तर आहेच, पण त्यामुळे गेल्या अनेक वर्षांची जी मागणी होती ती पूर्ण झाल्यामुळे उत्साह देणारी देखील ही बातमी आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून मराठी माणसांनी जो लढा उभा केला त्याला प्रथम सलाम करूयात। मागणी करायची, लढा उभा करायचा आणि त्याचा पाठपुरावा करायचा, हे अत्यंत चिकाटीचं काम महाराष्ट्रातील अनेक जणांनी लीलया पार पाडलंय आणि त्याला शेवटी आता अखेर यश मिळालेलं आहे। अनेक फायदे आता होणार आहेत। मराठी भाषेचं व्याकरण, त्यामधील नवे प्रवाह आणि संपूर्ण नव्या जगाची भाषा या दृष्टिकोनातून या भाषेचा विकास कसा करता येईल याविषयीचा आराखडा तयार करणं असेल। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे अनुदानाची क्षेत्र विस्तीर्ण होणार आहे। त्यामध्ये मराठीमधील सर्वोत्तम अशा 100 ग्रंथांचे अन्य 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर करून घेणं आवश्यक ठरणार आहे। त्याचप्रमाणे अन्य भारतीय भाषांमधील 100 पुस्तकांचं मराठीमध्ये अनुवाद करणं असेल। आधुनिक युगातील मराठी भाषेची विस्तीर्ण क्षितिजे या विषयावर सविस्तर चर्चा असेल, संशोधन आणि अभ्यास घडणं असेल, असे विविध विषय या माध्यमातून आता मार्गी लागणार आहेत। त्याचप्रमाणे अन्य भाषाविषयक उपक्रमांना संधी मिळणं हेही यामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे। मंडळी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, हे इतके दिवस आपण फक्त बोलत होतो आणि स्वतःला भाग्यवान समजत होतो, पण आता खरोखर हे भाग्य आपल्या घराघरात पोहोचलंय आणि त्याचा आपण आता नम्रपणे स्वीकार करूया आणि मराठी भाषेच्या वृद्धीसाठी, ती साता समुद्रापार पोहोचण्यासाठी पुढाकार घेऊन प्रयत्न करूया आणि या सरकारचेही आपण धन्यवाद मानूया। या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।